नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच सकाळ न्यूजपेपरला एक बातमी आली आहे. 15 तारखेला एक बातमी आली होती. ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे फक्त बीएडच्या धर्तीवरती माध्यमिकला, त्या विद्यार्थ्यांना ब्रिज कोर्स करावा लागणार. म्हणजे त्या शिक्षकांना न केल्यास अशा विद्यार्थ्यांची नोकरी जाऊ शकते. अशी न्यूज आली 15 तारखेला. आणि 16 तारखेला परत एक न्यूज आली आहे, ज्या न्यूजमध्ये सांगितलंय की डीएड बंद होऊ शकतं. आता धाबधनान लगेच तुमचं डीएड बंद होणार का या संदर्भात ही पेपरची बातमी आहे. आता पेपरची बातमी जरी म्हटलं तर पेपरची बातमी आपण म्हणू शकतो की 90% ते खरंच छापतात. म्हणजे काय, काही बातम्या बरं का, काही सोडून द्या, 90% खरं म्हणजे काय ती माहिती घेऊन त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी त्या ऑफिसरचं नाव पण टाकलंय, संचालक यांनी माहिती दिली, त्या संचालकाचं नाव पण दिलेलं आहे. म्हणजे आपण असं म्हणूया की ती बातमी खरी असणार न्यूजपेपरला आली म्हणजे साहजिक आहे. तर मग त्याचा आधार घेऊन फक्त मी तुमच्याशी बोलतोय. ऑथराईज अजून काय शासनाचं परिपत्रक GR वगैरे असं काही अजून आलेलं नाही. ते लवकरच येईल कदाचित, ते कळेल आपल्याला. पण सध्या तरी ह्या न्यूजपेपरला बातमी आली आणि डीएड ज्यांचं झालेलं आहे ते विद्यार्थी थोडे घाबरले. मग नेमकं काय आहे प्रकरण, हे डीएडचं बंद होणार. मग बंद जर झालं तर भविष्यात ते डीएड ज्यांचं झालेलं आहे त्यांना आता ज्या नोकरीच्या संधी मिळतात डीएडच्या बेसवर, त्या पण तशाच राहतील का, की त्यांना वेगळं काय करावं लागेल? थोडक्यात समजून घेऊया काय आहे ही न्यूज. NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी धोरण काय म्हणतं आणि हे नेमकं प्रकरण काय आहे बघा. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं या टेट 2025ची तुम्ही जर तयारी करत असाल तर दररोज तुमच्यासाठी फ्रीमध्ये हे सेशन्स, रिव्हिजन सेशन्स ठेवलंय. याचा फायदा नक्की करून घ्या. फक्त आजचं जे सेशन आहे संध्याकाळी 8 वाजता राहील. इथून पुढचे कदाचित सेशन जे 9 वाजेचे आहेत ते कदाचित आम्ही 8ला घेऊ शकतो. सो तुम्ही रेडी राहा. शेड्यूल थोडंसं बदल होऊ शकतो मुलांच्या मागणीनुसार. ओके, हे सगळं सेशन आहे. आजचं सेशन तुम्हाला बघायला मिळेल. आता योगेश सरांचं सेशन सकाळी झालं, दुपारी झालं, आणि आता कृष्णा सर आणि किरण सरांचं सेशन संध्याकाळी 8 वाजता चालू होईल. चला आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, पुढारीला 15 तारखेला बघा दिसते मला डेट, 15 मेला बातमी आली होती की प्राथमिक शिक्षकांना आता ब्रिज कोर्सची सक्ती. तर नोकरी धोक्यात, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न. म्हणजे जे विद्यार्थी शिक्षक म्हणून रुजू झाले होते आणि जे प्राथमिकला शिकवतात अशा बीएड धारक विद्यार्थ्यांना, ज्यांचं डीएड नाहीये, त्यांना ब्रिज कोर्स कंपल्सरी केला. कोर्टामध्ये केसेस गेली, कोर्टाने निर्णय दिला की या विद्यार्थ्यांना ब्रिज कोर्स देऊन टाका तुम्ही, कारण हे बीएडचे विद्यार्थी हे उच्च माध्यमिक आणि उच्च माध्यमिकला शिकू शकतात, हे प्राथमिक उच्च प्राथमिकला शिकू नाही शकणार आहे. तसं शिक्षण त्यांचं प्रश्न झालंच नाही तर कसं शिकवतील. म्हणून ह्या कोर्टामध्ये याचिका गेली. कोर्टाने सांगितलं NCTला की तुम्ही असं काहीतरी करा बाबा, ह्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्या. मग त्यासाठी 6 महिन्याचा ब्रिज कोर्स लॉन्च केलेला आहे आणि तो आता ह्या 1 वर्षात त्यांना कम्प्लीट करायचा. मग ते जर कम्प्लीट झाला त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. पण माझा प्रश्न जो याच्यानंतरची 16 तारखेला आली ही न्यूज आहे, त्यात काय सांगितलं, सकाळी दिलेली न्यूज आहे, डीएडचे रूपांतर आता इंटिग्रेटेड बीएड मध्ये होणार. आता इंटिग्रेटेड बीएड हा 4 वर्षाचा कोर्स आहे 12वी नंतरचा. 4 म्हणजे डीएड म्हणजे डिप्लोमा आहे. डिप्लोमा नाही केला तर 4 वर्षाचा तुमचा डिग्री कोर्स असतो. म्हणजे तुम्हाला काय म्हणतो समजत असेल मला. सो इंटिग्रेटेड बीएड मध्ये कन्वर्ट होणार असं सांगतंय. कोण सांगतंय? असं सांगतंय चालू वर्षातील डीएडची स्थिती जर बघितली तर लक्षात येत आहे नव्या राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार पुढच्या 3 वर्षात हा बदल होणार आहे. आता यात एक एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो बघा. यात काय सांगितलं त्यांनी की कन्वर्ट होणार आहे. म्हणजे कन्वर्ट होणार म्हणजे काय, डीएड डायरेक्टली बंद होणार आणि नंतर इंटिग्रेटेड बीएडचा कोर्स चालणार, जो की 4 वर्षाचा असणार आहे. जो डीएड तुमचा आता 2 वर्षाचं होतं हे कॅन्सल होणार आणि डायरेक्ट 4 वर्षाचा 12 नंतरचा कोर्स होणार. त्यात त्यांनी काय सांगितलंय, संदर्भ बघा, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार 3 वर्षात होणार बदल. म्हणजे इथून पुढे 3 वर्षामध्ये हा बदल अपेक्षित आहे. ही कधीची बातमी आहे तुम्हाला डेट पण बघा मिळते, 16 मे 2025 ची बातमी आहे. इथून पुढे 3 वर्ष जर पकडले तर हे 25, 26, 27, 27, 28 म्हणजे 28 नंतर हा बदल घडणं अपेक्षित आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. राज्यात सध्या फक्त 571 डीएड महाविद्यालय शिल्लक आहेत. आता रिपोर्ट जर तुम्ही बघितला ना तर अस्तित्वात एवढेच आहे, प्रवेश एवढीच आहे. अस्तित्वात किती आहे? 571. डीएडला प्रवेश किती होता दरवर्षी? फक्त 30,000. खुल्या प्रवर्गासाठी गुणांची 50% आणि आरक्षितला 45%. तरच त्या विद्यार्थ्यांना डीएडला ऍडमिशन मिळत होतं 12वीच्या बेसवर. आता कंडिशन अशी झाली आहे की विद्यार्थी हे काय झालंय, महाविद्यालय कमी झाले आणि विद्यार्थ्यांचा ओघ सुद्धा डीएड कडे जाण्याचा कमी झाला. का झाला बरं तुम्हाला माहिती आहे ना? माहिती की चला कमेंट मध्ये टाका. का बरं असं घडतंय? अरे भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षकांवरती ही वेळ काय येते, त्यांची स्कूल जे आहे शिकवणं ते कमी का होत आहे? शिक्षक बनवण्यासाठीचे जे महाविद्यालय तेच बंद पडत चालली. का बंद पडली? मला कमेंट मध्ये तुमची कारणं सांगा. पण याच्यात त्यांनी काही कारणं दाखवली बघा. काय कारण दाखवली आहे बघा. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की 2012 आणि 13चा सर्वे केला तर त्यामध्ये 1405 एवढे पहिले
पहिले महाविद्यालय होते, 1405 बीएडचे महाविद्यालय होते. पण आता 25-26 या वर्षात जर बघितलं तर फक्त यापैकी 571च उरलेले आहे. मग बाकीचे जे ते गेले कुठे? जवळपास 850-900 महाविद्यालय बंद पडलेली आहे. खूप मोठी संख्या. का बंद पडली असेल? कारण तिथे ऍडमिशनच नसेल तर ते विद्यालय कसे तग धरतील? ऍडमिशन नाहीये, तिथला सगळाच एक्सपेन्सेस कसा चालवायचा? मग ते बंद पडलेली आहेत. आता का बंद पडलेली आहे त्याचा त्यांनी सांगितलं बघा. 12 वर्षात राज्यातील सुमारे 850 डीएड महाविद्यालयांना पटसंख्येअभावी टाळे ठोकावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर आता 2029 पूर्वी राज्यातील सर्व डीएड महाविद्यालय बंद होऊन त्या ठिकाणी 4 वर्षाचे इंटिग्रेटेड बीएड सुरू होणार आहे. आता ही बातमी कशी पॉझिटिव्ह आहे सांगता येते. कोणी माहिती दिली? इथे सांगितली आहे बघा. 2009 मधील आरटी कायद्यानुसार इयत्ता 1 पासून 5वी पर्यंत शिक्षक भरतीसाठी टीईटीचा शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2, 6वी ते 8वीला पेपर 2 कंपल्सरी आहे. आपल्याला माहिती आहे टीईटी कंपल्सरी आहे. म्हणजे डीएडच्या बेसवर शिक्षक होता येत नाही, त्यासाठी टीईटी द्यावं लागते. पेपर 1, पेपर 2, नंतर टेट होते, नंतर शिक्षक होते. ती बंधनकारकच आहे, बरोबर आहे. ती कंटिन्यू राहणारच आहे, तो बदल नाही होणार त्याच्यामध्ये असं त्यांनी सांगितलंय. ओके. त्या पुढील वर्गासाठी TIT चे बंधन आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार डीएड बंद होऊन बीएड सुरू झाले तरी देखील पात्रता परीक्षा कायद्यानुसार बंधनकारक असतील अशी माहिती संचालक, कोणी दिली माहिती? संचालक महेश पालकर यांनी दिली आहे. आता हे कसले संचालक आहे हे त्यांनी टाकलेलं नाही आहे, पण संचालक यांनी माहिती दिलेली आहे. ही पेपरची बातमी मला सांगतो. ऑथराईज जेव्हा येईल याची माहिती काढायची प्रोसेस मी आज केली, पण असं ऑथराईज भेटलं नाही. काढायचा प्रयत्न चालू आहे, त्या डिपार्टमेंटशी मी बोलणं चालू आहे आमच्या. आलं की माहिती तुम्हाला देतो आरटीच्या माध्यमातून, नाहीतर माहिती मागवतो मी, काळजी करू नका. सो 3 वर्ष अजून हे चालणार, 3 वर्षांनी बंद होणार. आता कशाच्या बेसवर म्हणतोय की 12 पासून 13 पर्यंत जवळपास 850 काय महाविद्यालय बंद पडली. मग आता इथून पुढे म्हणजे 12 पासून आता विचार केला 13 वर्षात एवढी बंद पडली. पुढच्या 3 वर्षात हे ते पण बंद पडतील. डीएड कॉलेज राहणारच नाही ना, मग असं होणार आहे. तिचं कन्व्हर्जन एक 4 वर्षाचा कोर्स मध्ये होणार आहे. आता त्यांनी काय सांगितलं बघा. 10 ते 12 वर्षापूर्वी विज्ञान वाणिज्य शाखेतून 90 ते 95% गुण घेतलेल्या विद्यार्थ्याचा कल डीएड कडे असायचा. म्हणजे त्यावेळेस ज्याचं मेरिट जे लागायचं ना डीएडला ऍडमिशनचं, 90-95% विद्यार्थी पहिले बीएडला जायचं, शिक्षक होण्यासाठी जायचं. खूप क्रेज होती. कधी? ही 12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण 2 वर्षाच्या शिक्षणानंतर थेट शिक्षकांच्या नोकरीची संधी मिळते म्हणून दरवर्षी राज्यातील 3 लाख विद्यार्थी डीएड साठी अर्ज करत होते. किती? 3 लाख होते दरवर्षी 12 वर्षापूर्वी. आता किती आहे? 30,000 आहे. फक्त 30,000 आहे, बरोबर आहे. प्रवेश क्षमतेच्या दुप्पट तिप्पट अर्ज येत असल्याने, त्यावेळेस प्रवेश क्षमतेच्या दुप्पट तिप्पट अर्ज येत असल्याने 75% गुण असलेल्या विद्यार्थ्यांना देखील प्रवेश मिळत नव्हता त्यावेळेस. आता 45-50% ऍडमिशन घेतो, त्याला सहज मिळतं. कुठेच नाही मिळालं की डीएडला ऍडमिशन घेत होतो, अशी परिस्थिती सध्या आहे. आता 55-55% घेतले तरी विद्यार्थ्यांना डीएडला प्रवेश घेत नाही. तरी घेत नाही ते विद्यार्थी, त्यांना घ्यायचो आम्ही. म्हणजे डीएडचे महाविद्यालय 55-55% असलेल्या विद्यार्थ्याला ऍडमिशन द्यायला तयार आहेत, पण मुलंच नाही जाते तिकडे. का जात नाहीये? बघा खरी वस्तुस्थिती काय आहे. शिक्षक भरतीस विलंब, बरोबर आहे. खाजगी शिक्षण संस्थेचे भरमसाठ डोनेशन, त्यानंतर अशा कारणामुळे अनेकांची डीएड करून शिक्षक भरतीची वाट पाहणं होत नसल्याने ते दुसरा पर्यायी रोजगार मार्ग स्वीकारतात. त्यानंतर खाजगी शिक्षण संस्थांच्या नोकरीसाठी परत पुढे जाऊन काय 20 लाखापेक्षा जास्त डोनेशन द्यावं लागतं. त्यामुळे प्रवेशामध्ये फक्त 30,000 असू नये, फक्त 20,000 विद्यार्थीच अर्ज करताय. आता सध्या कॅपॅसिटी 30,000ची आहे आणि 20,000 विद्यार्थी अर्ज करताय. म्हणजे अशी दयनीय अवस्था डीएडची झालेली आहे. त्यामुळे बऱ्याच महाविद्यालयांनी काय केलंय, आपला गाशा गुंडाळलेला आहे असे अधिकारी सांगतात. आता यामध्ये प्राचार्य जिल्हा शिक्षण परीक्षण संस्था सोलापूरचे ते काय म्हणतात, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षण पात्रतेसाठी डीएड ऐवजी बीएड करावे लागू शकते. शिक्षक पात्रतेमध्ये डीएड ऐवजी बीएड केलं जाऊ शकतं भविष्यामध्ये. बघा लक्षात घ्या, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये इयत्ता 12वी नंतर विद्यार्थ्यांना थेट बीएड साठी प्रवेश मिळेल आणि 4 वर्षानंतर त्या विद्यार्थ्याला पदवीचेही प्रमाणपत्र मिळणार आहे. त्याची अंमलबजावणी आगामी काळात अपेक्षित असून त्याचा कृती आराखडा केंद्रीय स्तरावर तयार करण्यात आला आहे. म्हणजे हे प्रोसेसमध्ये आहे. पुढच्या 3 वर्षामध्ये कदाचित बीएड ला बाय बाय करावं लागेल आणि बीएडला वेलकम करावं लागेल अशी परिस्थिती होऊ शकते. आणि त्यावेळेस बीएडचं वेलकम जरी केलं तर किती विद्यार्थी प्रवेश घेतील हे काही सांगता येत नाही. जर
जर वेळेत शिक्षक भरती केली नाही, जर वेळेत या स्कूल कॉलेजला तुम्ही जर पाठिंबा दिला नाही, त्याला प्रोग्रेस केलं नाही, तुम्ही जर स्वतःचेच प्रायव्हेट चालू ठेवले, मोठे मोठे करायचा विचार केला, तर हे गव्हर्नमेंटचे जेवढे स्कूल आहेत प्रायव्हेट ते वाढणं अवघड आहे. सो या कंडिशनमध्ये तुम्हाला माहिती आहे पीएमश्री योजना पण आली. पीएमश्री स्कूल आहे, खूप चांगल्या पद्धतीने राबवली जाते. राबवायचा प्रयत्न तुम्ही केंद्रीय लेवलला करताय. मग इथे शिक्षकावरतीची मेहनत घ्यायला पाहिजे, क्वालिटीचा शिक्षक बाहेर आला पाहिजे. त्यासाठी असं डीएड बीएड आहे ते टिकवण्यात आलं पाहिजे. हे टिकत का नाही तर विद्यार्थी संख्या कमी का झाली याचा पण तुम्ही अनालिसिस करायला पाहिजे. खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी आता जर आहे. पाहूया ऑफिशियली पुढे काय नोटिफिकेशन येतं, पण त्याला अजून अवकाश आहे. कदाचित पुढच्या 3 वर्षानंतर डीएड बंद होण्याचे चिन्ह आहे. या न्यूजनेच कदाचित ह्या वर्षी डीएडला ऍडमिशन घेणारे किंवा भविष्यात डीएडला ऍडमिशन घेणारे विद्यार्थी कदाचित थांबून जातील आणि कदाचित 2 वर्षातच बंद पडायची शक्यता असू शकते. सो हे मी जस्ट अनालिसिस करून तुम्हाला बोललोय. याचा ऑथराइज बातमी आली तुम्हाला सांगतो, पण याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला काय वाटतं, काय कारण आहे डीएड बंद होण्याची? तुम्हाला काय वाटतं डीएड बंद व्हायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं बीएड 4 वर्षाचं व्हायला पाहिजे का? याबद्दल तुमचा विचार काय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.